दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली सरकार 7,200 करोडची सीवेज शोधन यंत्र बनवण्याची योजना आखत आहे असं सांगितलं आहे. दिल्लीतील प्रदूषणावर सुद्धा सरकार उपाययोजना करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कृत्रिम पावसासाठी दिल्ली सरकारने 34 करोड रुपये खर्च करण्यासाठी परवानगी दिली, पण तरीही दिल्लीतील प्रदूषणाची समस्या अजून सुटलेली नाही. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर 5 वर्षात दिल्लीचा चेहरा खूप सुंदर होईल असं वक्तव्य मीडियाशी बोलताना केलं. पण तसं सध्या तरी काहीच झालेलं नाही. रेखा गुप्ता यांनी खूप आश्वासन निवडून आल्यानंतर दिले होते, पण प्रत्यक्ष चित्र वेगळंच आहे. यात महिलांसाठी आर्थिक मदत आणि मोफत LPG सिलेंडर याची पूर्तता करणं अजून बाकी आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना असं सांगितलं की आमचे रिपोर्ट कार्ड आमच्या एका वर्षाच्या परिश्रमाचं प्रतिबिंब आहे. जहाँ जहाँ भी आग लगा करके धुएं का उसको कंट्रोल करना हो, हर तरह की कंस्ट्रक्शन साइट्स हो, हर जगह हर चीज़ को कंट्रोल किया जा रहा है, चीज़ें मेंटेन्ड है। पर जो व्हीकल दूसरे राज्यों से आ रहे हैं, जो हवाएं दूसरे राज्यों से आ रही है, जो धुआं आ रहा है, तो ये 7-8 महीने के कार्यकाल में सरकार ने अपनी पूरी ताकत के साथ में इन विषयों पे काम किया है। काम हैं जो हो रहे हैं और पूरी तरीके से नियमों का पालन के साथ हो रहे हैं और हर तरीके से जितने हमारे हॉटस्पॉट हैं और जितना भी सेंटर्स हैं उन सबको ऑब्जर्व किया जा रहा है। दिल्लीतील AQI अजून सुधारलेला नाही. जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण गुप्ता यांनी त्या पूर्ण केल्या नाहीत. यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे यमुना नदी अजून प्रदूषणाने ग्रासलेली आहे. आज या नदीच्या पाण्यात मोठा कचरा पाहायला मिळतो. मग मुख्यमंत्र्यांनी जे रिपोर्ट कार्ड सादर केल्याचा हेतू नेमका काय आहे? कदाचित गुप्ता यांना या समस्या माहीत नसाव्यात किंवा त्या मुद्दाम या समस्यांकडे दुर्लक्ष करत असावेत. तसं शहरातील पायाभूत प्रत्येक पावसाळ्यात दिल्लीतील रस्त्यावर पाणी साचते. लोकांना दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात. दिल्लीतील झोपडपट्टी भागात आजही सांडपाणी, अस्वच्छता अशा समस्या आहेत. यात काही सुधारणा झालेली पाहायला मिळत नाही. कचरा व्यवस्थापन नाही. शहरातला 3,000 मेट्रिक टन कचरा तसाच पडून असतो. याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. 2025-26 मध्ये सुद्धा हवा स्वच्छ झालेली नाही. प्रदूषणाचा मुद्दा तर मागच्या 4-5 वर्षापासून चर्चेत आहे. मग मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी भाषणात जे काही मुद्दे मांडले यात खरंच तथ्य आहे का असा प्रश्न सामान्य माणसाला सहज पडतो. मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आणि दिल्लीतील शहरातील सध्याची परिस्थिती यात खरंच साम्य दिसून येतं का? आता त्यांची काही प्रमुख आश्वासने आणि वास्तविकता पाहू. आता आश्वासने बघा काय होती. वायू प्रदूषणामध्ये घट, यमुनेची स्वच्छता झाली, स्वच्छ आणि अखंड पाणीपुरवठा झाला, सुधारित पायाभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या, चांगल्या पर्यावरणीय मानके दिल्लीत मिळाली. आता वास्तविक स्थिती काय पाहू. पावसाळ्यामध्ये नेहमीच पाणी साचते, तुटलेले रस्ते, यमुना नदीचे प्रदूषण अजून आहे तसंच आहे, अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा आहे, वाहतुकाची कोंडी सतत आणि रोजच पाहायला मिळते. सामान्य नागरिकांसाठी ही गोष्ट तर नेहमीचीच झाली आहे. प्रदूषणाची समस्या अजून आहे, त्यावर अजून उपाय निघालेला नाही. यावरून मुख्यमंत्र्यांची आश्वासने अद्याप सध्याची स्थिती यामध्ये स्पष्ट विरोधाभास दिसून येतो. मग मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासनं दिले ते खरंच वास्तविक आहेत का? त्यांनी तसं आश्वासन देण्याचं आणि दिल्लीमध्ये सुधारणा झाली म्हणण्यामागचा नेमका हेतू आणि कारण काय? त्यांनी का असं सांगितलं? त्यांना दिल्लीमध्ये अजूनही त्या समस्या आहेत तशाच आहेत याचा अंदाज नाही का? त्यांनी दिल्लीच्या समस्येवर अभ्यास केला नाही का? आणि त्यांनी जे वक्तव्य केलं आणि आत्ताची दिल्लीची जी स्थिती आहे त्यामध्ये विरोधाभास आढळून येतो. असं वक्तव्य त्यांनी करायला नको. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाबद्दल आणि दिल्लीत असलेल्या समस्यांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.